नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आम्ही सांगली कोल्हापूर रोड परिसरात पूर्वजांपासून शेतकरी आहोत। पूर्वीपासून पावसाळ्यात शेतामध्ये प्रचंड पाणी साठून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते। कोल्हापूर रोड परिसराचा विस्तार होत असताना आम्ही आमच्या शेतामध्ये स्थायिक नागरिक व व्यावसायिक झालो। त्यामुळे 1998 पासून शेतीमध्ये प्रचंड पाणी साठत असल्यामुळे सांगली कोल्हापूर रोडला आमदार व्यंकप्पा पत्की सर यांच्या फंडातून गटारीची मागणी केली होती। हरिपूर काळेवाट पासून पूर्वेकडे आणि हनुमान नगर पासून पश्चिमेकडे कोल्हापूर रोडला निसर्ग ढाळ आहे। त्यामुळे सर्व परिसरातील पाणी सांगली कोल्हापूर रोडला साठत असते। काही कालांतराने संपूर्ण कोल्हापूर रोडचा प्रचंड विस्तार झाला असल्याने गटारीची अत्यंत गरज आहे। पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी साठत असून जानेवारीपर्यंत पाणी आटत नाही। त्यामुळे या परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे। 2005 आणि 2006 साली आलेला महापूर सांगली कोल्हापूर रोडच्या शेतकऱ्यांना फार हानिकारक होता। त्यावेळी तत्कालीन आमदार श्री मदनभाऊ पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब गटारीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे केला होता। चौपदरीकरणाच्या प्रस्तावामुळे तोही गटारीचा प्रस्ताव रेंगाळला। सांगली कोल्हापूर रोडला प्रचंड विस्तारीकरणामुळे लोकसंख्येच्या आधारे गटर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 2008 पासून आज अखेर चौपदरीकरणाचे काम रेंगाळले आहे। मध्यंतरी ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत असताना कोल्हापूर रोडवरील सर्व नागरिकांच्या वतीने रस्त्याची मागणी करण्यात आली। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नातून 25 कोटी सांगली कोल्हापूर रोडला मंजूर झाले। प्रत्यक्ष माहिती घेतली मागवली असता त्यामध्ये 25 कोटीच्या कामात 100 फुटी ते शास्त्री चौक दोन्ही बाजूला गटार मंजूर आहे। 100 फुटी ते आदी सागर मंगल कार्यालयापर्यंत दोन्ही बाजूला गटार मंजूर नाही अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कागदोपत्री मिळाली आहे। त्या आधारे चौपदरीकरण रस्त्याबरोबर दोन्ही बाजूला गटार व्हावी अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे सर्व शेतकरी व्यावसायिक व नागरिक यांच्या वतीने आज करण्यात आली। यावेळी या परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी पैलवान संभाजी तात्या पाटील सावर्डेकर, श्री सुनील पवार, श्री बाबासाहेब पाटील, श्री वसंत पाटील, श्री विक्रम पाटील सावर्डेकर, श्री उल्हास सूर्यवंशी, श्री गजानन शिंदे सर, श्री शैलेश भाऊ पवार आणि इतर स्थानिक नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते।